अनाउन्समेंट विदाउट कॉलिंग 12th मॅन इथं येणं गरजेचं आहे. तुम्हाला पहिली मॅच आहे त्यामुळे सांगण्यात येते, परंतु इथून पुढे सांगण्यात येणार नाही, त्यामुळे इथे येऊन थांबायचं आहे. थँक्यू. पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळणार आहे महाराष्ट्रातील दिग्गज समालोचक ज्यांचा आवाज अख्ख्या देशामध्ये सुद्धा आपल्याला ऐकायला मिळाला आणि आज त्यांचं पदस्पर्श आपल्या या SPLच्या माध्यमातून साहेबाच्या स्पर्धेसाठी पाहायला मिळतं असे चंदू शेट्टी सर पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती जोडले जातील. वेलकम चंदू सर. धन्यवाद. आणखीन एका मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. साई चरण दोन्ही टीमने आपला एक एक सामना जिंकलेला आहे. बिग बॅश फॉर्म्युलेरन्स म्हणजे लीग पद्धतीच्या मॅचेस, विनर विनर लुजर लुजर अशा पद्धतीच्या मॅचेस आपण पाहतोय. लीग म्हटल्यानंतर तुम्हाला जास्त संधीही इकडे असते आणि तीच मिळेल. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला साहिल यांनी आणि तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. साहिल मर्चंट आणि जोडीला जर पाहिलं तर नदीम ही जोडी आलेली आहे, परंतु गोलंदाजीसाठी पंकज आहेत साई चरण टीमसाठी. बेस्ट वर्सेस बेस्ट दोघांनी एक एक मॅच जिंकली आहे, त्यामुळे ही मॅच खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. यावेळेला एक वेगवान फटका, काय फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केला होता, स्वतःला झोकावून दिलं, परंतु बॉल जातोय सीमारेषा पार, टकाटक चौकार. या चौकारानिशी धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाताना पाहायला मिळते. यावेळेला फुल टॉस कव्हर्सला खेळले, अडवला गेलाय आणि तिकडे एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेट रसिका हो, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 5वं पर्व आहे. दरवर्षी उत्कंठ असते मोटरसायकल बाईक कुणाला मिळणार. पंकज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. फुल टॉस बॉल आहे, परंतु हे काही नियम आहेत, ते अंडाराम क्रिकेटचे नियम आहेत. व्हाईट बॉल घोषित केला जातोय पंचांकरवी. 8 धाव फलकावर आहेत. यावेळेला पहा बॉल जागेवरच ठेवलाय आणि एक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी होतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. नऊ धाव फलकावर पहिली ओव्हर सुरू आहे. 4 षटकांची लढत आहे. प्रेक्षकांसाठी देखील पर्वणी आहे. यावेळेला फुल टॉस बॉल कव्हर्सला खेळायला गेले, फिल्डर आले तत्परतेने, रन नाही मिळणार. ओव्हर मात्र या ठिकाणी संपलेली आहे आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर या ठिकाणी लोकल लिजेंड टीम मात्र बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. लोकल लिजेंड टीमच्या धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी झालेल्या आहेत त्या 9 धावा. लोकल लिजेंड एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात, दुसऱ्या बाजूला साई चरण आपल्याला पाहायला मिळतात. दोघांनाही बेस्ट द्यायचं आहे, दोघांनाही. आणि क्रिकेटच्या खेळात दोघांनाही समसमान संधी असते. दोघांनाही बॅटिंग, दोघांनाही बॉलिंग, दोघांनाही फिल्डिंग, दोघांनाही तेवढ्याच ओव्हर, दोघांनाही त्याच कंपनीचा बॉल, दोघांनाही तीच खेळपट्टी. आणि म्हणूनच क्रिकेटचा खेळ आपल्याला आवडतो, त्याला दोघांनाही संधी असते. चांगला बॉल अगदी वेगात टाकला, हळूवार पद्धतीने खेळायचा प्रयत्न, या ठिकाणी डायरेक्ट हिटही करण्याचा प्रयत्न राहिला आणि वा तत्परता दाखवली आणि एक महत्त्वाची विकेट म्हणजे साहिल या ठिकाणी बाद होत आहेत, आउट. खूपच विषारी असतो, मूड मध्ये असल्यावरच नाचतो, नाचक खचकेन चालतो 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 नागव्याला नऊ धावा आणि 9 धावांवर जर पाहिलं तर विकेट येताना पाहायला मिळते. जोडी फुटली आहे मी म्हणेल. नदीम आणि साहिल यांची आता शेजाद आलेले या ठिकाणी. नदीम यांच्या जोडीला बॉलिंगसाठी राहुल यांना आपण पाहतोय. पहिला चेंडू मात्र निर्धाव आलाय. राहुल यांचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा वळला जरूर, परंतु पंचांनी आपले हात फैलावले कारण तो योग्य ठिकाणी नव्हता. अंडरआर्म क्रिकेटचे काही नियम आहेत, त्या नियमांच्या अंतर्गत तुम्हाला क्रिकेट खेळावं लागतं. ओहो, यावेळेला दांडी 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 गुल, विकेट.
जबत मॅचच्या दिशेने आपण ज्या ठिकाणी धावसंख्या जर पाहिली तर 11 आहे. यावेळेला धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. चोरटी धाव, परंतु थ्रोपा. हो 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 हो, काय बॅकअप झालं. आपण मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः गुंग होऊन जातो. लक्ष असतं क्रिकेटच्या खेळावरच. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. एकाने काम होणार नाही. फक्त बॉलिंग टाकून होईल का? नाही. आता जर बॅकअप दिलं नसतं तर बॉल कुठे गेला असता? सीमारेषच्या पलीकडे गेला असता. फक्त बॅटिंग करूनही होणार नाही, फक्त बॉलिंग करूनही होणार नाही आणि फक्त फिल्डिंग करूनही होणार नाही, फक्त ओपनर खेळूनही होणार नाही. सगळ्यांनी खेळलं पाहिजे. त्यावेळेला मॅच जिंकली जाते. एका खेळाडूने मॅच जिंकता नाही येत, परंतु प्रत्येकाला प्रयत्न करावा लागतो. हा सांघिक खेळ आहे क्रिकेट. यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळाला. थोडासा कटही झाला, परंतु बॉल यष्टीरक्षकांकडे जातोय. डॉट बॉल येईल. या षटकात चांगली गोलंदाजी राहिली आहे मागील षटकाच्या तुलनेमध्ये. राहुल कमबॅक करतात आपल्या टीमसाठी साईबा चषकमध्ये. यावेळेला पहा सन्मान दिला या बॉलचा. एक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. धावसंख्या 1ने पुढे गेली आहे 12 वर. यावेळेला मात्र सन्मान देत असताना धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आहे आणि बघता बघता धाव पूर्ण केली. बघता बघता 2 ओव्हर संपल्या आणि 2 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 13 धावा. माननीय नगरसेवक प्रफुल्लजी साणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य अशी अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा महासंग्राम बहुजन विकास आघाडी पुरस्कृत साईबा क्रिकेट क्लबची ही स्पर्धा. कारण वसई विरारमध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये बहुजन विकास आघाडी नावाचा ब्रँड चालतो आणि चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर असते. $70,000चा पहिला पुरस्कार आहे. द्वितीय पुरस्कार 35,000, तृतीय पुरस्कार 15, चतुर्थ पुरस्कार 15, पाचवा पुरस्कार 18,000, सहावा पुरस्कार 18,000, सातवा पुरस्कार 8,000 माफ करा 8,000 आहे ते. आणि पाचवा, सहावा, सातवा आणि आठवा 8,000चे पुरस्कार देखील आहेत. मालिकावीर म्हणून जर पाहिलं तर या ठिकाणी मोटरसायकल बाईक असणार आहे. इतरही खूप सारी पारितोषिकं या स्पर्धेची वैशिष्ट्य आहे. पहा प्रत्येकजण आपल्या टुर्नामेंटला काहीतरी वेगळं आणि काहीतरी बेस्ट देण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेमध्ये वेगळेपण मात्र जपताना पाहायला मिळत आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये महाराष्ट्रात मोजक्याच अशा स्पर्धा आहेत ज्या स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून बाईक दिली जाते आणि त्यातील एक साईबा चषक आज आपण पाहतोय. बॅटरला गोल्ड कॉईन सोन्याचं नाणं आणि सायकल बॅटिंग पॉवर प्ले. फिल्डर आणि बॉलरला सुद्धा गोल्ड कॉईन सोन्याचं नाणं दिलं जाईल आणि खूप सारी बक्षिसं आहेत. तुम्ही इकडे या, खेळा, तुमचं चांदी नाही सोनं होणार आहे. हो यावेळेला बॅकफुटला जात असताना बॉल फिरतोय, वळतोय, यष्टीरक्षकांकडे जातोय. डॉट बॉल येताना पाहिला मिळेल. हेमंत आलेत आणि हेमंत यांनी मात्र या ठिकाणी एक चांगला चेंडू पेश. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. 13 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला देखील बॅकफुटला जाऊन टॅप करतायत. शिवशरण एका बाजूला पाहिला मिळते, दुसऱ्या बाजूला लोकल लिजेंड साईचरण. कारण साईचरण संघ देखील पहिल्या सामन्यात जिंकलाय आणि लोकल लिजेंड देखील पहिल्या सामन्यात जिंकलाय. आणि इकडे तिसऱ्या षटकात हेमंत आलेत खरे, परंतु त्यांनी पहिली सुरुवात चांगली केली आहे. बॅटिंग करत असताना बबलू आणि नदीम या जोडीला पाहायला मिळत आहे. नदीम स्ट्राईकवर आहेत. मागील मॅचमध्ये देखील नदीम यांच्याकडून चांगला खेळ होताना पाहायला मिळाला होता. यावेळेला वेगवान चेंडू कव्हर्सला पाठवण्याचा प्रयत्न होतोय. चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली. मैदानाच्या बाहेर बाईकवरून कोणी एक प्रेक्षक मॅच पाहत आहेत त्यांना विनंती आपण थोडंसं बाईक पाठीमागे पार्क करायची. डीजे जो जिंकणार आहे तो ऑटोमॅटिकली क्वालिफाय होणार आहे सुपर 18 साठी. म्हणजे 36 मधून तुम्ही 18 टीम मध्ये येणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला उद्या यायचं आहे. म्हणजे कोणती टीम असणार आहे जी पुढच्या राऊंडमध्ये
लगातारच्या 2 मॅच जिंकून जाईल. बॅटिंग पॉवर प्ले आहे आणि इकडे बॉल पुढे टाकलाय. फुलर लेनचा चेंडू कळलाच नाही, गेला यष्टीरक्षकांकडे. चांगली गोलंदाजी हेमंतने आतापर्यंत केवळ 2 धावा दिल्यात. सुरुवात पहा 9ची झाली होती, आता धावसंख्या 15 आहे. याला तर क्रिकेट म्हणतात. कधी काय होईल याचा नेम नाही या क्रिकेटच्या अद्भुत खेळामध्ये. यावेळेला एक पॉवरफुल स्ट्रोक, काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. बघता बघता बॉल सीमा रेषा पार, टकाटक. स्कोरर सुमित कदम आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत आणि पहा आतापर्यंत असं 3 षटकांच्या 19 धावा. हो 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 हो, बिग हिट करण्याचा प्रयत्न. प्रणय यांचा हा बॉल टप्पा पडला, त्यानंतर गरकन फिरला, डॉट बॉल. 19 चेंडूमध्ये 19 धावा झालेल्या आहेत. हो, आणखीन एक बॉल फुलर लेन, कळलाच नाही बॅटरला. गोलंदाजी प्रणयची जादू होताना पाहिला मिळते. बॅक टू बॅक शेवटच्या ओव्हरमध्ये 2 बॉल डॉट टाकलेले आहेत. फलंदाजाला काही कळायलाच मार्ग नाही. बॉल येतोय कुठे, जातोय कुठे. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव, उत्तर द्यावं लागेल बॅटरला. यावेळेला मात्र स्ट्रोक खेळलाय खरा आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये नाही चेंडू पकडला गेला. 1 रन पूर्ण केली गेली. धावसंख्या 20 वर जाताना पाहायला मिळते. शेवटचं षटक सुरू आहे. एका बाजूला जर पाहिलं तर साई चरण, एका बाजूला लोकल लिजेंड यांच्यामधील महत्त्वाची मॅच. दोघांनी आपल्या एक मॅच जिंकलेल्या आहेत. साईबा चषक मानाची स्पर्धा. यावेळेला वाह, काय फटका खेळलाय, परंतु अंडरआर्म क्रिकेटमध्ये असे फटके नाही चालत. खेळाडू बाद. धन्यवाद. दोन्ही टीमला विनंती आहे, लुझरची मॅच इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल, त्यासाठी दोन्ही संघांनी उपस्थित राहायचं आहे. यावेळेला वेगा चेंडू पाहायला मिळाला. चेंडूची फेकी केली जाते, डायरेक्ट हिट. परंतु पाहूयात या ठिकाणी पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा या ठिकाणी असणार आहे. बाद होत आहेत. खूप चांगली त्या ठिकाणी डायरेक्ट हिट. माझ्या मते हेमंत होते का? हेमंतनेच डायरेक्ट हिट केला आणि विकेट घेतलेली आहे. या षटकात चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. वाह, आणखीन एक चांगला बॉल. दांडी दांडी दांडी, गुल, बोल्ड आउट. शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव दिली आहे प्रणयने, त्यामुळे त्यांचं कौतुक होणं गरजेचं आहे. येस, आणि आकाशी ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य आदरणीय अनिल बिनबन्सी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल अनिल, आपण मंचावरती विराजमान व्हा. आपलं हार्दिक स्वागत SPL सीझन 6च्या वतीनं. डीजे थांबवतोय. चला दोन्ही कॅप्टन, आपण टॉस साठी लगेच या. नाणेफेक केली जाणार आहे 2 संघांदरम्यान. एका बाजूला असेल JDS आणि त्यांच्या समोर खेळत असताना दिसणारे ओमसाई नालासोपारा. ओमसाई नालासोपारा आणि JDS दोन्ही संघाचे संघनायक. आपण त्वरित टॉस साठी यायचं आहे. सर्व टीम्सना विनंती आहे, आपण मेक शुअर करायचं की इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे, तर कुठेही न जाता आपण त्या दिलेल्या वेळेमध्ये टॉस साठी येऊन उपस्थित राहायचं आहे. आदरणीय ऋषिदादा देसाई यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. या नंतर होणाऱ्या मॅचचा 2 लुझर टीम मधील ही मॅच असेल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय ऋषिदादा देसाई यांचा शुभ हस्ते टॉस.
मी विनंती करूँ रुचिता आपण स्थानापन्न व्हायचे। अजू भाई टॉस जीते हो, क्या फैसला रहेगा? फील्डिंग। ढेर सारे शुभकामनाएं दूंगा क्योंकि मैच चालू होने वाला, ज्यादा टाइम नहीं लूंगा। थैंक यू। न्यूज फ्रॉम द सेंटर, टॉस जिंकलाय जेडीएस ने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। बॅटिंगसाठी ओम साई नालासोपारा या संघाला आमंत्रित केलंय। मी घेऊन जातोय पुनश्च एकदा द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र चंदू शेट्टी सरांकडे। पहा ब्लॅक कलरचे जे चौकार लिहिलेले जे बॅनर आहेत त्याच्यावर जर चेंडू आदळला तर टकाटक फूडच्या वतीने आपल्याला काही आकर्षक कुपन देखील देण्यात येतील। फूड कुपन नक्की टकाटक फूड करून आहेत, त्याच्यामुळे फूड कुपन असणार आहेत आणि आपल्या खाण्याची व्यवस्था होणार आहे। धन्यवाद डीजे। पहिल्या डावात पंकजने 9 धावा दिल्या, राहुलने 4 दिल्या, हेमंत यांनी 6 दिल्या आणि प्रणयने मात्र केवळ 1च धाव दिली। ही एक महत्त्वाची बाब राहिली आणि एक डाव झालाय, दुसरा डाव बाकी आहे। भूमिका बदलली आहे, फक्त बॅटिंगचे बॉलिंगला आणि बॉलिंगचे बॅटिंगला आलेले आहेत। दुसरा डाव सुरू होतोय। पहिला बॉल हळूवार पद्धतीने ऑनसाइडला ढकलला, केवळ राहुल आणि हेमंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। स्ट्राईक चेंज होईल, पहिली धाव तर घेतली गेली आहे। 24 चेंडूमध्ये 21 धावांचा पाठलाग करायचा आणि बॉलिंगसाठी शहजाद यांना आमंत्रित करण्यात आलंय। तसंच अजून एक समालोचक कौस्तुभ मेहर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं। मी विनंती करेल कौस्तुभ आपण सुद्धा स्थानापन्न व्हा। आपलं हार्दिक स्वागत एसपीएल सीझन 5 च्या वतीनं। या ठिकाणी जर पाहिलं तर 2 धावा धाव फलकावर आपल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। यावेळेला बॅकफुटला गेले, केवळ हळूवार पद्धतीने टॅप केले, तिकडे 1 रन मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल। सायबा चषक ही क्रीडा स्पर्धा आपण पाहत आहे। विरारची मानाची स्पर्धा, पालघर जिल्ह्यातील अंडाराम क्रिकेटमधील सर्वोच्च सोहळा आपण या ठिकाणी पाहत आहात। यावेळेला देखील बॉलला येऊ दिलं, बॉलला फिरू दिलं आणि त्यानंतर ऑन साईडला ढकललंय, 1 रन मिळेल। ही सुरुवात आहे। यातूनच जर पाहिलं तर येणाऱ्या कालावधीमध्ये काही खेळाडू सिद्धी पॅकर खेळताना पाहायला मिळतील, वाय कट्टा खेळताना पाहायला मिळतील आणि या परिसरातून खेळतात देखील बरेचसे खेळाडू। आणि सायबा वसई पाय कट्टा या स्पर्धेसाठी सायबा वसई विरार हा परिसरातील हा संघ देखील आम्हाला खेळताना पाहायला मिळत असतो, त्यामुळे सायबा हे नाव देखील चर्चेत आहे। अंडाराम क्रिकेटमध्ये बॉक्स क्रिकेट जसं मैदान जेवढी जागा त्या पद्धतीचे नियम, हे बॉक्स क्रिकेटचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। मर्यादा आहेत या क्रिकेटला, परंतु आनंद अमर्यादित आहे। यावेळेला पहा अखूट टप्प्याचा बॉल, इकडे कोणतीही घाई नाहीये। 21चा पाठलाग करायचा तर केवळ एकेका धावेने धावफलकाला पुढे नेण्याचा मानस आहे। यावेळेला पुन्हा पाहिलं की अंदाज घेतला, बॉलला येऊ दिलं, फिरू दिलं आणि हळूवार पद्धतीने कव्हर्सला ढकललं। 1 रन मिळेल। पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या 6। यासाठी समालोचक मृदुल मेहर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं। मी विनंती करेन मृदुल आपण सुद्धा मंचावरती विराजमान व्हायचं आहे। आपलं सुद्धा स्वागत आहे एसपीएल सीझन 5 च्या वतीनं। या मृदुलजी आपलं हार्दिक असं स्वागत असेल। 8448 ज्यांची कोणाची गाडी आहे ती प्लीज बाजूला घ्या, आपण हँडल लॉक केलेला आहे। मित्र हो, कोणीही रस्त्याच्या मध्ये गाड्या पार्क करू नका। आतमध्ये जागा आहे तिथे गाड्या पार्क करा, अन्यथा जिथे नेट आहे कॉन्क्रीटची विकेट आहे त्याच्यावरती पार्क केलं तरी चालेल, परंतु रस्त्यामध्ये कोणीही गाड्या पार्क करून वाहतुकीला अडथळा निर्माण करू नका अशी विनंती। हँडल लॉक कोणीही करू नका जर आपल्याला गाड्या काढता येत नसतील तर। काळरूप क्रिकेट बदलत गेलं, अंडाराम क्रिकेट देखील केवढं भव्य दिव्य होतंय पहा। यावेळेला फुलटॉस बॉल, त्याला ऑनसाईडला ढकलण्याचा प्रयत्न राहिला। चांगल्या मैदानं बनवली गेली, चांगली आउटफील्ड जसं फिल्डरनी कौतुक केलं, चांगल्या ट्रॉफीज आलेल्या आहेत। प्रत्येक संघाला किट्स देखील आता येऊ लागलेले आहेत, मोटरसायकल बाईकच्या मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात येऊ लागलेल्या आहेत, लाईव्ह कव्हरेज देखील आलेलं आहे। म्हणजे खूप मोठी क्रांती अंडर आर्म क्रिकेटमध्ये सुद्धा झालेली आहे। आज विरारमध्ये आपण आहोत। यावेळेला मात्र चांगला बॉल अगदी खोलवर टाकला, तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय। धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावा। पहा प्रत्येक बॉलवर इकडे कोणतीही घाई करत नाही, दोन्ही बॅटर पाहतायत खाली क्षेत्र आहे आणि बॉल दोन्ही वेळेला प्रत्येक वेळेला मात्र केवळ बॉल ठेवतायत आणि कधी कव्हर्सला कधी ऑन साईडला फक्त बॉल ढकलण्याचा प्रयत्न करतायत। म्हणजे इकडे गोलंदाजांनी देखील मॅच सोडलेली नाही आहे, ते फलंदाज कधी चुका करतायत याची वाट पाहतायत आणि त्यांनी चूक केली तर विकेट येऊ शकते किंवा डॉट बॉल येऊ शकतो।
परंतु हे दोघेही खेळाडूंकडे एक गोष्ट पाहायला मिळते ते म्हणजे संयमाने मात्र बॉल ढकलण्याचा प्रयत्न, चेंडूची फेकी आणि जिकडे एक पाहिजे होते तिकडे धावा मिळतील 2 धावांनी धावसंख्या पुढे गेली. पहा आता मात्र इकडे फिल्डर बॅटिंग टीमनेच फिल्डर टीम कधी चूक करतायत याची वाट पाहिली. आणि क्रिकेट हा असाच आहे, दोघांच्या बाजूने रणनीत्या बनवल्या जात आहेत. बॉलरने चूक केली तर धावा येत आहेत, बॅटरने चूक केली तर डॉट बॉल येतात, विकेट येतात. त्यामुळे चुकायचं नाही आहे, चुकीला माफी नाही आहे. आता एका धावेचं रूपांतर 2 मध्ये झालं आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 11 सुद्धा झालेली आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये मात्र 10 धावांची आवश्यकता अजूनही आहे. क्रिकेटचा अद्भुत खेळ, वेळ लावणारा आणि तेच वेळ आज विरार नगरीमध्ये सायबा चषकामध्ये. यावेळेला पहा पुन्हा ऑनसाईडच्या दिशेने केवळ बॉलला ढकललंय. जरी तुम्हाला क्रीज सोडायचं नाहीये, बाहेर येऊन खेळायचं नाहीये, परंतु जागेवरून देखील संयमाने क्रिकेट खेळतायत हे दोन्ही खेळाडू. पहा पुन्हा एकदा ते चालूवर पद्धतीने हेमंत यांनी ऑन साईडला बॉलला केवळ ढकललं. बघता बघता 2 ओव्हर संपल्या आणि बिनबाद साई चरण या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 13 धावा. 12 बॉलमध्ये 8 रनची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. आपली टीम बेस्ट व्हावी यासाठी आपण एक चांगली टीम बनवून घेऊन येत असतो. आपल्या टीममधील प्रत्येक सदस्य हा महत्त्वाच्या टुर्नामेंटमध्ये पोहोचलाय की नाही याची काळजी आपण करत असतो. जर तो ऑफिसला असेल तर त्याला पहिलंच सांगितलं असतं आज हाफ डे नाही आहे, आज लवकर आहे, आज आपल्याला सायबा चषक खेळायला जायचं आहे. ज्यांना ऑफिसनं सुट्टी मिळाली ते सुट्टी काढून येतात, नाही सुट्टी मिळाली ते दांडी मारून येतात, खोटं कारण सांगून देखील येतात. बरोबर आहे ना? यातील कित्येक जण कदाचित तसे सुद्धा आले असतील. कारण क्रिकेटचा खेळ आपल्याला मैदानात बोलावतो, मैदानाच्या दिशेने घेऊन येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळ लावतो. आणि आज वेळ लागलाय विरारला. आणि फक्त खेळणाऱ्यांची अशी परिस्थिती नाही, पाहणाऱ्यांची सुद्धा अशी परिस्थिती हो. त्यांनी सुद्धा काहींनी असं केलं असणार आहे. आपल्या टीमची मॅच आहे तर त्यासाठी आपल्या टीमचं आयोजन आहे, मग त्यासाठी सुट्टी घ्यावी लागते. जबत मॅचच्या दिशेने एका बाजूला जर पाहिलं तर हेमंत आहेत, एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे राहुल. दोघांनी संयमाने क्रिकेट खेळलाय आतापर्यंत. गोलंदाजीसाठी येत आहेत मुबीन. 12 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता. आतापर्यंत संयमाने क्रिकेट खेळले. बॅटिंग पॉवर प्ले आहे. क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर थोडंसं जवळ आलंय. इकडे 2 गोष्टी आहेत. इकडे तुमच्या ज्या आतापर्यंत जे सुरुवातीला केवळ चेंडू ढकलले त्याच्यावर मर्यादा येतील, परंतु तुम्हाला चौकार खेळण्याची थोडीशी संधी देखील निर्माण होईल. त्यामुळे दोन्ही संघांना संधी आहे. पहिल्याच बॉलवर 1 रन घेतली देखील गेली या ठिकाणी राहुल यांच्याकडून. यावेळेला जर पाहिलं तर पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच याच परिसरातून भरत मोरे सरांचा आवाज अगदी मग कबड्डी असू देत, क्रिकेट असू देत, ओव्हरआर्म, अंडरआर्म या सगळ्यासाठी मात्र हा आवाज पुढे येताना पाहायला मिळतोय. आज यावर्षी जर पाहिलं तर अगदी आमच्या घाटकोपरला देखील आवर्जून माझ्या विनंतीवर आले होते थोड्या वेळासाठी का होईना. आणि तुमचा हा आवाज असाच महाराष्ट्रभर दुमदुमत राहू दे किंवा त्यासाठी आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा असतील. मृदुलजी देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आज आमचे बरेचसे समालोचक मित्र आहेत. कौस्तुभजी मेहर देखील या ठिकाणी आहेत. त्यांचे आम्ही स्वागत करू. कारण ह्या सगळ्या समालोचकांना एक कालखंड असा होता की कमिटीचेच समालोचक असायचे, कमिटीचेच अंपर असायचे. परंतु आता कालांतराने क्रिकेटमध्ये झालेला बदल, व्यावसायिकता सगळ्याच ठिकाणी आली आहे. अंपायर व्यावसायिक आले आणि त्याचबरोबरने आमचे समालोचकांदेखील साठी खूप मोठ्या संध्या निर्माण झालेल्या आहेत. दोन्ही अर्नाळ्याचे नवोदित समालोचक मृदुल आणि कौस्तुभ या दोघांचे आगमन होतं. विशेष म्हणजे अर्नाळ्याचे आम्ही सगळे खेळाडू प्रशांत घरत म्हणा, त्याचबरोबर जर पाहिलं विनायक भोईर या सगळ्यांना खेळताना पाहतो. आज 2 समालोचन मित्रांना भेटणार आहोत. अगस्याचे अनिल बेनबन्सी साहेब या आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर हळूवार पद्धतीने धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण होताना पाहायला मिळत आहे. समाधान दादा काळे हे देखील समालोचक आहेत. क्या बात आहे. आज समालोचकांची मांदी आली आहे म्हणून या मुंबईच्या किंवा या समालोचकाला देखील सांभाळून घ्या.
तर नक्कीच मी आभारी आहे या स्पर्धेचा घटक आणि विरारमध्ये येण्याचं स्वप्न पूर्ण झालं समालोचनासाठी. यावेळेला आपण पाहू शकता टॅप केलंय, बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय आणि एक धाव मात्र तिकडे घेतली जाईल आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचते ती 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 धावांची आवश्यकता अजूनही आहे. बॉक्स क्रिकेटची एक वेगळी दुनिया आहे आणि एक वेगळी दुनियादारी आहे, कारण ज्यांना मोठी मैदान उपलब्ध होत नाही त्यांच्याकडे सगळ्यात पहिला पर्याय म्हणजे अंडरआर्म क्रिकेट. प्रत्येकाचं किती मोठा पटू असू देत त्यांनी सुरुवातीचं पहिलं क्रिकेट हे अंडर आर्मच खेळलेलं असतं. अगदी छोट्याशा जागेत, शाळेमध्ये म्हणा, घराच्या वरांड्यात म्हणा, बाल्कनीमध्ये म्हणा, ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल तिथे हे क्रिकेट खेळलं जातं. आणि इकडे एकाने कमावलं आणि एका क्षणात लगेच गमावलं सुद्धा. म्हणजे बॉल अडवला, थ्रो केला आणि तिकडे गोशांकी क्षेत्रात हा चेंडू जातोय. एका धावेची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. साईबा चषक आपण पाहतोय, एक भव्य दिव्य आणि मानाची क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला कव्हर्सला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला आहे आणि तिकडे यशस्वी सुद्धा झाला. आणि या मॅचला मात्र ऐटी दिमाखात थाटामाटात साई चरण संघाने जिंकलंय आणि अंतिम 18 मध्ये क्वालिफाय देखील होताना पाहायला मिळतोय संघ